योजनेची रक्कम जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। आता 19 जिल्हे हे आपण याच्यामध्ये समाविष्ट केले आहेत। 150 कोटी आपण या दिलेले आहेत। शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, अखेर बघा पीक विमाचा अखेरकार शेतकऱ्यांना आता पीक विम्याचे पैसे उद्या थेट सकाळी बघा सकाळी 8 वाजल्यापासून मित्रांनो आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला आता पैसे हे वाटप होणार आहे। बघा अखेर तुमच्या दिवसाची प्रतीक्षा संपलेली आहे। खूप दिवसापासून शेतकरी वाट बघत होते की पीक विमा कधी जमा होणार, आज जमा होणार, उद्या जमा होणार। तर मित्रांनो बघा सरसकट हा जो पीक विमा येतो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये श्री पंतप्रधान श्री पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झालेले असून बघा उद्यापासूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात होत आहे। मित्रांनो बघा तुमच्या खात्यामध्ये जवळपास आता 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहेत। मित्रांनो मोठी आनंदाची बातमी बघा, आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी या दोन्ही साहेबांनी मिळून एकत्र त्यांनी मोठी घोषणा केली आणि शेतकऱ्यांना आनंदाची बातमी दिलेली आहे। आणि आता बघा सर्वात अगोदर तुम्हाला माहिती व्हावं म्हणून आपल्या चॅनलवरती मी घेऊन आलो आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा उद्या सकाळी थेट बघा 8 वाजता तुमच्या खात्यामध्ये हे पैसे धडाधड मेसेज येणार आहेत। बघा कोणाला तर 50,000, कोणाला तर 35,000, कोणाला 15,000। आणि मित्रांनो हा जो पीक विमा आहे बघा काही जिल्ह्यांमध्ये बघा 14 जिल्ह्यांमध्ये उद्यापासून पीक विमा वाटप होणार आहे। हा जो पीक विमा आहे 14 जिल्ह्यांमध्ये बघा 15,000 रुपये या ठिकाणी 15,000 रुपये जमा होणार आहे। बघा मित्रांनो 2022 ते 2025 पर्यंत बघा या 14 जिल्ह्यांमध्ये फक्त 15,000 रुपये जमा होणार आहे। आणि मित्रांनो हा जो पीक विमा आहे बघा आता म्हणजेच की 3 वर्षाचा आहे। काही शेतकऱ्यांना तर 50,000 रुपये या ठिकाणी वाटप होणार आहे, तर काही शेतकऱ्यांना 30-35,000 एवढी जे रक्कम आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा होणार आहे। आता बघा मित्रांनो आता आपण कोणत्या ते 14 जिल्ह्यामध्ये की 15,000 रुपये जमा होणार आहे। आणि 50,000 रुपये ते कोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार आहे संपूर्ण डिटेल या तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देणार आहोत। बघा मित्रांनो तुम्हाला किती माहिती आता तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही, तसेच तुमचा जिल्हा आहे की नाही या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेलमध्ये प्रकारचे तुम्हाला या ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ तुम्ही आता अजिबात स्किप करू नका। जर तुम्ही स्किप जर केला तर तुम्हाला यामध्ये तुमचा जिल्हा तुम्हाला समजणार नाही। तसेच बघा तुम्हाला पीक विमा तुमचा मंजूर झाला का, तसेच पीक विमा तुम्हाला मिळणार की नाही हे तुम्हाला यामध्ये काही समजणार नाही। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ लक्ष देऊन बघा, कारण की बघा आता 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळण्याची शक्यता बघा आता 35,000 रुपये तुम्हाला तर सांगितलं होतं की 15,000 14 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे, तर काही शेतकऱ्यांना 50,000 रुपये मिळणार, तर काही शेतकऱ्यांना 30 ते 35,000 रुपये मिळणार। तर बघा मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे बघा 30-35,000 रुपये। तर बघा या ठिकाणी बघा 2022 पासून ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल, बघा ज्या शेतकऱ्यांना 2022 पासून पीक विमा कमी मिळाला असेल किंवा मिळालाच नसेल अजिबात, त्यांनाच आता बघा 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळू शकतो। बघा तुम्हाला वाटत असेल की एवढी मोठी रक्कम कशी काय मिळणार, बघा आता तर त्याचे कारण बघा सरकारने सांगितलं आहे ते म्हणजे 2022, 2023 आणि 2024 या मागील 3 ते 4 वर्षाचा पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिला नव्हता। त्यामुळे शेतकऱ्यांना एवढी सारी रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। बघा मित्रांनो सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे बघा। त्यामुळे सरकार आता लवकरच शेतकऱ्यांना एवढी रक्कम असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकासाठी बघा शेती आता बघा खत बियाणं सर्व काही शेतीनं बघा शेतकऱ्याला शेतीच्या कामासाठी कामी यावा म्हणून त्यांनी मोठा हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे बघा 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता बघा उद्या थेट सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे। मित्रांनो आता बघा उद्या आहे बघा उद्या 14 जिल्ह्यांमध्ये बघा टप्प्याटप्प्याने पीक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये सोडला जाणार आहे। बघा
बघा शेतकऱ्यांनी आता सरकारने सांगितलं आहे 14 जिल्ह्यांमध्ये पीक विमा आता तुमच्या आता बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे. तर 14,000 रुपये 15,000 एवढी रक्कम या 14 जिल्ह्यांमध्ये उद्या तुमच्या खात्यामध्ये येणार आहे असं सरकारने सांगितलं आहे. बघा आपण 14 जिल्हे कोणते आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहोत. आणि मित्रांनो बघा 14 जिल्हे यासाठी कोणते असणार आहे, त्या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही, तुम्हाला किती मिळणार हे सुद्धा सांगणार आहोत. बघा आता सरकारने सांगितलं आहे मित्रांनो. बघा आता मुख्यमंत्र्याचे आदेश काय बघा, मुख्यमंत्र्याचे आदेश आहे की 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना आज पीक विमा वाटप करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिलेले आहेत. 14 जिल्हे म्हणजेच की 15,000साठी बघा उद्यासाठी मंजूर दिलेले आहे. आता बघा 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा जमा होईल असं त्यांनी सुद्धा सांगितलं आहे. आणि कृषी विभागाने सांगितलं आहे की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचा पीक विमा येणार आहे, म्हणजेच की उद्यासाठी पीक विमा येणार आहे. त्यामुळे मित्रांनो आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करणार नाही. आता बघा मित्रांनो 30,000 रुपयापर्यंत पीक विम्याचे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. बघा आता जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, मिळाला नसेल, तर तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो. बघा 2022 ते 2025च्या मे महिन्यापर्यंत राहिलेल्या सर्व पैसे तुम्हाला एकत्र 30,000 रुपयापर्यंत मिळतील. आणि काही शेतकऱ्यांना काल बँक खात्यावर 52,000 रुपये, हे 52,000 तर कोणाला शेतकऱ्यांना 49,000 रुपये किंवा 50,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळालेला आहे. म्हणजेच की बघा आज काही शेतकऱ्यांना वाटप तर झालेलं आहे. आणि आज बघा उद्या आता सकाळी बघा आता उद्या सकाळी 14 जिल्ह्यांमध्ये 15,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळणार आहे. बघा आता तुम्हाला आज तर मी सांगितलं आहे की 50,000 ते 55,000 रुपये शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना मिळालेला आहे. तसंच बघा आता 15,000 उद्या बघा 14 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. बघा आता 14 जिल्ह्यामध्ये उद्या हा जो पीक विमा आहे तो सोडण्यात असल्याचे सरकारने जाहीर केलेला आहे. बघा आपल्या राज्यात एकूण 36 जिल्हे आहेत. आणि बघा काल जवळपास बघा काल 6 ते 7 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप झालेले आहे. बघा सरकारने सांगितलं आहे आता शेतकऱ्यांना टप्प्याने पैसे देणार असं सरकारने सांगितलं आहे. आणि त्यामुळे बघा शेतकऱ्यांना पीक विमा बघा 10,000 किंवा 15,000 रुपये येईल. परंतु आता बघा केंद्र सरकारकडून 2022 2023 आणि 2024चा राहिलेला पीक विमा मिळून एकदम खात्यावर 50,000 रुपये बघा 50,000 कोणाला 45,000 एवढी रक्कम त्यांना मिळणार आहे 100%. बघा शेतकरी मित्रांनो एवढी रक्कम त्यांना मिळणार आहेत. आणि तुम्हाला जर 2022 2023 2024 आणि 2025 पर्यंतचा पीक विमा मिळाला नसेल, तर तुम्हाला 55,000 ते एवढी रक्कम तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत. आणि आता बघा यासाठी बघा आता कोणत्या त्या बँकामध्ये सरकारने सांगितलं आहे, कोणत्या बँकामध्ये सोडत इतर बँकेत खाते उघडले असेल, तर तुम्हाला बघा जर तुम्ही 12 बँकेमध्ये तुमचं खाते नसेल आणि इतर बँकेमध्ये तुम्हाला बघा इतर बँकेमध्ये तुमचं जर खाते असेल, तर तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार नाहीत. बघा आता मित्रांनो बघा उद्या परवा असे 2-3 दिवस आता पैसे वाटप होणार आहेत. आता बघा कोणत्या बँकेमध्ये तुम्हाला खातं बघा निवडलेले पीक विम्यासाठी 12 बँक आहे. बघा पीक विम्यासाठी निवडलेले 12 बँक बघा मध्यवर्ती बँक आहे, जिल्हा सहकारी बँक आहे, HDFC बँक आहे, ICICI बँक आहे, कोटक महिंद्रा बँक आहे, पोस्ट ऑफिस बँक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र आहे, बँक ऑफ इंडिया आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, कॅनरा बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे. जवळपास मित्रांनो एवढे जे बँक निवडण्यात आलेले आहे ते जवळपास बघा या सर्व बँकामध्ये तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. आता 14 ते 15,000 शेतकरी बघा आता बघा कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे. बघा 15,000 रुपये मी तुम्हाला आता पुढील अपडेटमध्ये सांगणार आहोत. मित्रांनो बघा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला आता या ठिकाणी जिल्हे सांगणार नाहीत. आणि सांगणार तर उद्या बघा आता पुढील अपडेटमध्ये सांगणार आहोत. बघा उद्या सकाळी ठीक 8 वाजता मित्रांनो बघा पैसे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये आल्याच्या नंतरच तुम्हाला ते जिल्हे दाखवणार आहोत. बघा अगोदर सुद्धा व्हिडिओ टाकणार 8 वाजता आणि 8 वाजता जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये तुम्हाला फक्त ते जिल्हे सांगणार आहोत कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा सरसकट 25-50,000 एवढी सरकट वाटप होणार आहे. तर मित्रांनो बघा महत्त्वपूर्ण अपडेट होती. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.